सत्कार सोहळा व निरोप समारंभाच्या आयोजनामागील भूमिका आपल्या प्रास्ताविकेतून मांडण्यासाठी स्टाफ क्लबचे समन्वयक माननीय प्राध्यापक प्रमोद नारायणे सरांना विनंती करते. प्राध्यापक प्रमोद नारायणे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी बापूरावजी देशमुख उपाध्याय दहाजी यांच्या विचारांना आणि कार्याला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. स्टाफ क्लबच्या वतीने आयोजित सत्कार व निरोप समारंभाचे अध्यक्ष यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार आणि आपल्या यशवंत परिवाराचे प्रमुख आदरणीय सुरेश भाऊ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय समीर भाऊ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष माननीय सतीशराव राऊत सर, प्रमुख अतिथी संस्थेचे नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य माननीय ॲडव्होकेट राहुलजी धांदे, आम्हाला सतत प्रेरणा देणारे आणि अविरत कार्यमग्न असलेले आमचे प्राचार्य माननीय डॉक्टर विलासराव देशमुख सर, ज्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे, ते सर्व सत्कारमूर्ती, आमच्या विनंतीपूर्ण निमंत्रणाला स्वीकारून कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व माजी प्राचार्य, माजी विभाग प्रमुख, माजी प्राध्यापक, स्टाफ क्लबचे सर्व सदस्य प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनो, आपणा सर्वांचे स्टाफ क्लबच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. स्टाफ क्लब ही अनोखी आणि अभिनव अशा प्रकारची उपक्रम संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे आपल्या महाविद्यालयात सुरू आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात संपूर्ण शिक्षण क्षेत्र कोरोनाच्या सावटाखाली असताना सुद्धा आभासी पद्धतीने आरोग्यविषयक जागृती कार्यक्रम आणि प्राध्यापकांच्या निबंध वाचनाचे कार्यक्रम वर्षभर राबवण्यात आलेले होते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाची अखंडता टिकवण्यात आली होती. अशा प्रकारचे सत्कार व निरोप समारंभ एका सत्रात दरवर्षी 2दा घेतले जातात, पण गेली 1.5-2 वर्षे कोरोनामुळे हे कार्यक्रम होऊ शकले नाही. आमचे प्राचार्य डॉक्टर देशमुख सर यांच्या पुढाकाराने आणि सुरेश भाऊंच्या होकाराने हा समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. या समारंभात यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मान्यवरांचा, प्रदीर्घ सेवेनंतर महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांचा आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचा, आचार्य पदवीप्राप्त प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचा व नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार आम्ही स्टाफ क्लबच्या वतीने आयोजित केलेला आहे.
आमचे आजचे सत्कार मूर्ती यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेची धुरा गेली 3 दशके समर्थपणे सांभाळणारे आदरणीय सुरेश भाऊ यांचा आदरपूर्वक सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही स्टाफ क्लबच्या वतीने मी मनोकामना व्यक्त करतो. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सत्कारमूर्ती सन्माननीय समीर भाऊ तरुण आणि नवी उमेद असलेले नेतृत्व म्हणून आपण सर्वच त्यांच्याकडे पाहतो. या सत्कार प्रसंगी स्टाफ क्लबच्या वतीने त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल कार्यासाठी आपणा सर्वांच्या वतीने सदिच्छा देतो. संस्थेचे माजी कार्यकारिणी सदस्य आदरणीय डॉक्टर दिलीपराव धांदे सरांचाही सत्कार आयोजित करण्यात आला होता, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे येणे शक्य नसल्याचा निरोप त्यांनी माननीय प्राचार्य सरांना पाठविला. त्यांच्याही दीर्घायुष्यासाठी मी मनोकामना व्यक्त करतो. सत्कारमूर्ती ॲडव्होकेट राहुलजी धांदे संस्थेचे नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य म्हणून यशवंत परिवारात सहभागी झालेले आहेत. त्यांचेही स्टाफ क्लबच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. महाविद्यालय विकास समितीचे स्थानिक सदस्य सत्कारमूर्ती डॉक्टर संदीप भाऊ देशमुख यांनी वाणिज्य विषयात आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे स्टाफ क्लबच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. इंग्रजी विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले डॉक्टर विलास ढोणे सर, कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झालेले प्राध्यापक रूपसिंग जाधव सर आणि प्राध्यापक उमाकांत डुकरे सर, ग्रंथालय कर्मचारी म्हणून निवृत्त झालेले सुरेशजी चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी म्हणून निवृत्त झालेले पांडुरंगजी निंजे यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना हार्दिक सदिच्छा देतो. वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अर्चना दुपारे, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापिका डॉक्टर प्रियंका जाधव, शिक्षकेतर कर्मचारी डॉक्टर विनय मून यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल स्टाफ क्लबच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. नवविवाहित दाम्पत्य प्राध्यापक संदीप रायगोले व वैशाली रायगोले, प्राध्यापक प्रफुल्ल काळे व शुभांगी काळे, प्राध्यापक अमर डहाणे व समृद्धी डहाणे यांनाही पुढील सांसारिक जीवनासाठी सदिच्छा देतो. पुन्हा एकदा सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून आणि त्यांच्या पुढील दीर्घायुष्यासाठी मनोकामना व्यक्त करून मी या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्मान हा सन्मान आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा, हा सन्मान आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. आजच्या या सत्कार सोहळ्याची सुरुवात ही यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सन्माननीय मान्यवरांच्या सत्काराने करूया. यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद 30 वर्ष समर्थपणे सांभाळणारे, श्रद्धेय दाजींनी लावलेल्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करून या वटवृक्षाला आत्मीयतेने आपुलकीने जोपासणारे माजी आमदार आदरणीय प्राध्यापक सुरेशभाऊ देशमुख यांचा स्टाफ क्लबच्या वतीने माननीय श्री सतीशराव राऊत उपाध्यक्ष यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ, गुलाबरोपटे देऊन आदरपूर्वक सत्कार करावा ही नम्र विनंती. माननीय सुरेश भाऊंना विनंती करते की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा.
नवविचारांची झालर चढवून तत्परतेने कार्य करणारे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय श्री समीरभाऊ देशमुख यांचा स्टाफ क्लबच्या वतीने माननीय श्री सतीशराव राऊत उपाध्यक्ष यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ, गुलाबरोपटे देऊन आदरपूर्वक सत्कार करावा ही नम्र विनंती. माननीय श्री समीरभाऊंना विनंती करते की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करी परिसर स्पर्शाप्रमाणे जीवन जगत समाजहिताचे कार्य करणारे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट राहुलजी दिलीपराव धांदे यांचा स्टाफ क्लबच्या वतीने माननीय प्राध्यापक सुरेश भाऊंना विनंती करते की त्यांनी शॉल, श्रीफळ व गुलाब रोपटे देऊन आदरपूर्वक सत्कार करावा. धन्यवाद. बुद्धीच्या जोडीला तत्वांची जोड देऊन उत्तमाचा ध्यास मनी बाळगून उदात्ततेची आस अंगी बाळगणारे आचार्य पदवीप्राप्त महाविद्यालय विकास समितीचे स्थानिक सदस्य सन्माननीय डॉक्टर संदीपभाऊ देशमुख यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून वाणिज्य विषयात आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा स्टाफ क्लबच्या वतीने यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सतीशराव राऊत यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ व गुलाब रोपटे देऊन आदरपूर्वक सत्कार करावा ही नम्र विनंती. माननीय डॉक्टर संदीपभाऊ देशमुख यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद. निरोप 3 अक्षरी शब्द. जीवनाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत प्रत्येक वळणावरती या कृतीला स्थळ, काळ आणि मानसिक अवस्थेनुसार मायेच्या ओलाव्याचे आणि हुरहुर लावणाऱ्या क्षणांचे पदर असतात आणि या क्षणांचा साक्षीदार म्हणजे आजचा हा सत्कार निरोप समारंभ. आपल्या यशवंत महाविद्यालयामध्ये प्रदीर्घ सेवेनंतर इंग्रजी विभागातून सहयोगी प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले डॉक्टर विलास ढोणे यांचा महाविद्यालयाच्या वतीने व स्टाफ क्लबच्या वतीने शॉल, श्रीफळ व गुलाब रोपटे व भेटवस्तू देऊन माननीय सुरेशभाऊ देशमुख यांनी सत्कार करावा ही नम्र विनंती. माननीय प्राध्यापक श्री ढोणे सर.
प्रदीर्घ सेवेनंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झालेले प्राध्यापक भूपसिंग जाधव व सौ जाधव वहिनी यांचा महाविद्यालयाच्या वतीने व स्टाफ क्लबच्या वतीने शॉल, श्रीफळ, गुलाब रोपटे व भेटवस्तू देऊन माननीय श्री सुरेशभाऊ देशमुख सत्कार करते ही नम्र विनंती. माननीय जाधव सर व सौ जाधव वहिनी. धन्यवाद. प्रदीर्घ सेवेनंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झालेले माननीय उमाकांत डुकरे व सौ डुकरे वहिनी यांचा महाविद्यालयाच्या वतीने व स्टाफ क्लबच्या वतीने शॉल, श्रीफळ, गुलाब रोपटे व भेटवस्तू देऊन माननीय सुरेशभाऊ देशमुख सत्कार करतील ही नम्र विनंती. माननीय डुकरे सर व सौ डुकरे वहिनी. धन्यवाद. प्रदीर्घ सेवेनंतर शिक्षकेतर कर्मचारी म्हणून निवृत्त झालेले श्री पांडुरंग निमजे व सौ निमजे वहिनी यांचा महाविद्यालयाच्या वतीने व स्टाफ क्लबच्या वतीने शॉल, श्रीफळ, गुलाब रोपटे व भेटवस्तू देऊन माननीय श्री सुरेशभाऊ सत्कार करतील ही नम्र विनंती. श्री पांडुरंगजी निमजे व सौ निमजे वहिनी.
सोनवणे यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. मॅडमचा संशोधनाचा विषय आहे वर्मी कंपोस्टिंग अँड इको फ्रेंडली अप्रोच टू किचन वेस्ट मॅनेजमेंट. धन्यवाद. डॉक्टर प्रियंका जाधव यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल स्टाफ क्लबच्या वतीने शॉल, श्रीफळ व गुलाब रोपटे देऊन माननीय सुरेश भाऊंना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. माननीय विपुल जाधव यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रियंका जाधव यांना या प्रसंगी साथ द्यावी. डॉक्टर प्रियंका जाधव, माननीय श्री विपुल जाधव. डॉक्टर प्रियंका जाधव यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून आचार्य पदवी प्राप्त केली आहे. मॅडमचा संशोधनाचा विषय आज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या उत्सवाचे यात्रा चिकित्सक अध्ययन. धन्यवाद. डॉक्टर विनय मूर यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल स्टाफ क्लबच्या वतीने शॉल, श्रीफळ व गुलाब रोपटे देऊन माननीय सुरेश भाऊ देशमुख सत्कार करते ही नम्र विनंती. सो अविंका विनय मूर यांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी डॉक्टर विनय मूर यांना सोबत करावे. डॉक्टर विनय मूर, सो अविंका मूर. डॉक्टर विनय मूर यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय आहे एन्झायटी, अग्रेशन अँड सेल्फ कॉन्सेप्ट अमंग स्पोर्ट्स पर्सन अँड एक्सप्लोरेटरी स्टडी. धन्यवाद. विवाह बंधनात अडकल्यानंतर कर्तव्याबरोबरच नवनवीन जबाबदाऱ्याही वाढतात. संसार पुढे ओढताना जसे एकमेकांच्या सोबतीची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाचीही गरज असते आणि त्याकरिता नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्याकरिता या ठिकाणी आमंत्रित करीत आहे. प्राध्यापक संदीप रायबोले व सौ वैशाली रायबोले या नवविवाहित दाम्पत्यांना भेटवस्तू व गुलाब रोपटे देऊन माननीय सुरेश भाऊ सत्कार करतील ही नम्र विनंती. प्राध्यापक संदीप रायबोले. काही कारणास्तव सौ वैशाली रायबोले या ठिकाणी उपस्थित राहू शकल्या नाही, तरी वैशाली रायबोले यांच्याही वतीने या सत्काराचा स्वीकार प्राध्यापक